संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त हडपसरमध्ये शिवसेनेच्या वतीने वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हडपसर गाडीतळ बस स्टँडच्या मागील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्त्या शायना एनसी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच श्रेया योगेश कदम यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि वारीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबवत त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। कार्यक्रमाला उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे, विभाग प्रमुख अनिकेत सपकाळ, अमरदादा घुले, पंकज भाऊ कोदरे, सोमनाथ माने, सतीश माने, पोपट नाना देशमुख, विजय खवळे, उमेश हरिहर, श्रीमती शायना एनसी, सौ श्रेया योगेश कदम, दीपक कुल्लाल, अक्षय तारू, प्रवीण हिलगे, तुषार मरळ, निशिगंधा थोरात, सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, शीतल गाडे, स्मिता साबळे, आशा यादव, अनिता कारागीर, गंगा पाताळे, ज्योती गागडे यांच्यासह शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि श्रेया योगेश कदम यांनी हडपसर येथील शिवसेना शाखेला भेट दिली। यावेळी उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे आणि शिवसैनिकांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याची भावना व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी सर्व वारकऱ्यांना सुखरूप आणि मंगलमय वारीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवसेनेच्या वतीने प्रमोद नाना भानगिरे, पुणे शहरचे शहर प्रमुख यांच्या वतीने हडपसर मध्ये वारकऱ्यांसाठी लाडू आणि पाण्याच्या बाटल्या वाटप ठेवलेले। तसेच महिला असू यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना काय मदत करता येईल शिवसेनेच्या वतीने ते पथक तयार करण्यात आलं की महिलांना आणि सारखं आम्ही माईक वरती सांगत होतो की चोरांपासून सावध राहावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बी त्यांना रोड जाण्यासाठी आणि दिंडीसाठी आम्ही रोड जाण्यासाठी करत होतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम त्यांची सोय इथं आता येऊन भेट देऊन गेलेले आणि तसेच शिवसेनेचे प्रवक्ते ते बी इथं येऊन भेट देऊन गेलेले। तसंच शिवसेनेच्या वतीने आलेल्या सगळं वारकरी बांधवांचे मी शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। हडपसर विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने सर्व वारकरी बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच शिवसेनेच्या वतीने आज वारकरी संप्रदायासाठी खाऊ वाटप केला, लाडू वाटप केले, पाणी वाटप केले, तसेच गाण्यांचे चांगले सॉंग ठेवलेले आहेत वारकरी संप्रदायासाठी। तसेच सर्व वारकरी संप्रदायाला मी शिवसेना पक्षाच्या वतीने हडपसर नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमच्या पुण्याचे शहर प्रमुख आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून आज हडपसर या ठिकाणी ज्ञानोबा तुकारामांच्या पालखी निमित्त आलेल्या सर्व वारकरी बांधवांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आणि या पालखी निमित्त खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। मी तुकोबा चरणी आणि माऊली चरणी एक प्रार्थना करतो की माझ्या बळीराजाला सुख समृद्धी मिळू दे आणि या पाऊस पाण्याने सुख समृद्धीने भरभराटीने जाऊ दे। शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री प्रमोद नाना भानगिरे शिवसेना शहर प्रमुख यांनी आज आपल्या गाडीतळ हडपसर या भागामध्ये वारकऱ्यांसाठी त्यांनी राजगिऱ्याचे लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे इथे। तसेच आज या कार्यक्रमामध्ये मुख्य प्रवक्ते शिवसेनेचे महाराष्ट्राचे शायनाताई या आज त्यांची उपस्थिती त्यांनी दाखवली। तसेच आज इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे तसेच आलेल्या सर्व वारकऱ्यांचे आमच्या सर्व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करते। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।